नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की जीवाला आता त्याला चांगलं काम भेटलेलं असतं, म्हणून आता तो खूप खुश झालेला असतो। सगळ्यांनी त्याला आता ॲक्सेप्ट केलेलं असतं, म्हणून आता त्याला खूप आनंद होतो आणि आता तो ही गोष्ट आता सगळ्यात आधी नंदिनीला सांगायला येतो। त्याला आता हे सगळं नंदिनीला सांगायचं असतं। तो आता पळतच घरी येतो आणि म्हणतो की मला टेंडर मिळालं नंदिनी। आता नंदिनी खूपच खुश होते आणि दोघे जण एकमेकांना घट्ट मिठीच मारतात। त्यावेळेस आता जीवा म्हणत असतो की नंदिनी आता सगळं छान होणार आहे आणि आता काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये। त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की हो, आता सगळं छान होणार आहे आणि मी नेहमी तुमच्या पाठीमागे उभी राहील। त्यावेळेस आता जीवा म्हणत असतो की नाही नंदिनी, तू पाठीमागे नाही तर सतत माझ्या पुढेच उभा राहायचं आहे। असं म्हणून ते दोघे जण एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात। त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि आता ते त्यांना लगेच कळतं, तर आता ते एकमेकांपासून दूर होतात आणि एकमेकांकडे खूपच आश्चर्याने बघत असतात। त्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे आपण काय केलेलं आहे। खरं तर जीवाला आता नंदिनीवरती हळूहळू प्रेम होतंय। नंदिनीला देखील जीवा आवडतच होता। लवकरच ते आता परत एकत्र येणार आहेत आणि 6 महिन्याचा जो डिवोर्स आहे तो काही होणारच नाहीये प्रेक्षकांनो। दुसरीकडे आपण पाहतो की आता या कपलमध्ये मात्र खूपच सध्या ताणतणाव चालू आहे। त्या दोघांचं मात्र आता खूप टेन्शनमध्ये जीवन चालू आहे। नंदिनी आणि जीवा मात्र खुश आहेत, पण काव्य आणि पारच्या आयुष्यात खूपच दुःख भरलेलं आहे। इकडे मानिनीचा जो गैरसमज झालेला आहे तो काही आता काव्या दूर करू शकत नाहीये। तर आता काव्य आणि पार्थ आता भेटलेले असतात रूम मध्ये, तर आता तिथे मानिनी येते आणि मानिनीला ते सगळं आता दिसलेलं असतं, ते दोघ जण एकत्र आहेत ते। तिला आता खूपच राग येतो, तर मानिनी पार्थला म्हणते की पार्थ, तुला आता माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय ना, तर चल मी तुला सांगते। असं म्हणून ती आता पार्थला काव्याच्या रूम मधून बाहेर घेऊन जाते। तिला पार्थला आणि काव्याला एकत्र येऊन द्यायचं नसतं, कारण तिला असं वाटत आहे की काव्याचं अजून देखील त्या मुलावरती प्रेम आहे, मग आपल्या पार्थला या सगळ्यामध्ये कशाला अडकवायचं। पण काव्याने सुद्धा आता सांगायला पाहिजे की तो दुसरा कोणी नसून जीवा आहे। त्यावेळेस मानिनीचा गैरसमज दूर होईल, पण काव्या सुद्धा नंदिनीसाठी सांगत नाहीये। तर आता ती दार लावून घेते आणि त्याला म्हणते, काव्याला म्हणते की माझ्या पार्थपासून लांब राहायचं। आता काव्याला खूपच वाईट वाटलेलं आहे। ती आता काय करेल हे आपल्याला पुढील प्रोमोमध्ये पाहायला भेटेल। त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा, कारण आपण जे प्रोमो सांगतो ते नक्कीच पुढचे असतात आणि खूप छान असतात। तर येथेच थांबूया। धन्यवाद।